नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे मुनीश्वरांनो, तुम्ही जर मला पूर्वी भेटला असता तर मी तुमचा उपदेश कदाचित शिरोधार्य मानला असता. परंतु आता मी आपला जन्म शिवांना अर्पण केलेला आहे. मग गुण दोषांचा विचार कोण करणार? जर तुमचा फारच हट्ट असेल आणि विवाहाविषयी बोलण्याविना तुम्हाला चैन पडत नसेल तर जगात वर व कन्या पुष्कळ आहेत. गंमत करणाऱ्यांना आळस नसतो, म्हणून ही गंमत आणखी कुठेतरी जाऊन करा. वरायचे तर श्री शिवांनाच वरीन, हाच माझा कोट्यवधी जन्मांपर्यंत आग्रह राहील. नाहीतर मी कुमारीच राहीन. स्वतः शिवांनी 100 वेळा जरी मला सांगितले तरी मी नारदांचा उपदेश सोडून देणार नाही. जगज्जननी पार्वती पुढे म्हणाली की मी तुमच्या पाया पडते, तुम्ही आपल्या घरी परत जा, खूप उशीर झाला आहे. शिवांच्या विषयी पार्वतीचे असे अढळ प्रेम पाहून ज्ञानी मुनी म्हणाले की हे जगज्जननी, हे भवानी, तुझा विजय असो. गुरुजींनी जेव्हा वारंवार ती कथा सांगितली तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मला काहीशी समजले. संपूर्ण विश्वाचे माता मी माझ्या मनाला समाधान असे मिळण्यासाठी म्हणून लौकिक मुनी भाषेत पार्वतीच्या लिहितात. पाया पडून निघाले. पार्वतीचा भाव पाहून त्यांचे देह वारंवार रोमांचित होत होते. मुनींनी जाऊन हिमवानाला पार्वतीकडे पाठवले आणि त्याला सांगितले की पार्वतीची समजूत घालून तिला घरी घेऊन या. नंतर सप्तर्षी शंकरांच्या जवळ गेले आणि त्यांनी पार्वतीची सगळी कथा त्यांना सांगितली. पार्वतीचे प्रेम ऐकून शिव आनंदमग्न झाले. सप्तर्षी प्रसन्न होऊन आपल्या घरी ब्रह्मलोकी गेले. तेव्हा ज्ञानी भगवान शिव मन स्थिर करून श्रीरामांचे ध्यान करू लागले. त्याच सुमारास तारकासूर उत्पन्न झाला होता. त्याचे बाहुबल, प्रताप व तेज प्रचंड होते. त्याने सर्व लोक आणि लोकपालांना जिंकले. त्यामुळे सर्व देव सुख संपत्तीहीन झाले. तारकासूर अजरामर होता, म्हणून त्याला कोणीही जिंकू शकत नव्हते. देवांनी त्याच्याबरोबर पुष्कळ युद्धे केली, पण ते पराभूत झाले. तेव्हा ते ब्रह्मदेवांपाशी जाऊन गाऱ्हाणे सांगू लागले. ब्रह्मदेवांनी सर्व देवांचे दुःख प्रत्यक्ष पाहिले. ब्रह्मदेवांना सर्वांना समजून सांगितले की भगवान शिवांच्या तेजापासून जेव्हा पुत्र जन्माला येईल तेव्हा तो या दैत्याला युद्धात जिंकेल व त्यात त्याचा मृत्यू होईल. मी सांगतो तो उपाय करा, ईश्वराचे साह्य लाभेल व तुमचे काम होईल. सतीने दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला होता. तिनेच आता हिमालयाच्या घरी जन्म घेतला आहे. तिने भगवान शिव पती व्हावे म्हणून तप केले आहे आणि इकडे शिव हे सर्व काही सोडून देऊन समाधी लावून बसले आहेत. ही मोठी घोटाळ्याची स्थिती आहे. परंतु मी सांगतो ते ऐका. तुम्ही जाऊन कामदेवाला शिवांच्याकडे पाठवून द्या. तो शिवांच्या मनात क्षोभ उत्पन्न करेल, त्यांची समाधी भंग करेल. तेव्हा आपण जाऊन शिवांच्या चरणी मस्तक ठेवू आणि हट्ट धरून त्यांना लग्नासाठी परवृत्त करू, त्यांचे लग्न करू. असे झाले तरच देवांचे कल्याण होईल. सर्वजण म्हणाले, हा विचार चांगला आहे. नंतर देवांनी मोठ्या प्रेमाने कामदेवाची स्तुती केली. तेव्हा माशाचा ध्वज असणारा पंचवान कामदेव प्रकट झाले. देवांनी आपले संकट कामदेवाला सांगितले. ते ऐकून कामदेवाने विचार केला आणि हसत म्हटले, शिवांशी विरोध करण्यामध्ये माझे काही खरे नाही. तरीही तुमचे काम मी करीन, कारण वेद दुसऱ्यावर केलेल्या उपकारास परमधर्म म्हणतात. जो दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या शरीराचेही त्याग करतो त्याचीच संत प्रशंसा करतात. असे म्हणून आणि सर्वांना नमस्कार करून कामदेव आपले पुष्पधनुष्य हाती घेऊन वसंतादी सहाय्यकांबरोबर निघाले. जात असताना कामदेवाच्या मनात विचार आला की शिवांशी विरोध केल्याने माझे मरण नक्की ओढावणार आहे. तेव्हा त्याने आपला प्रभाव टाकला आणि संपूर्ण जगाला आपल्या अधीन बनविले. ज्यावेळी कामदेव संतापला तेव्हा एका क्षणात वेदांची सर्व मर्यादा धुळीला मिळाली. ब्रह्मचर्य, व्रत, नाना प्रकारचे संयम, धैर्य, धर्म, ज्ञान, विज्ञान, सदाचार, जप, योग, वैराग्य इत्यादी विवेकाची संपूर्ण सेना घाबरून पळून गेली. विवेक आपल्या सहाय्यकांसह पळून गेला. त्याचे योद्धे युद्धभूमीवरून पाठ फिरवून निघाले. त्यावेळी ते सर्व सद्ग्रंथरूपी पर्वतांच्याकडे कपाऱ्यात जाऊन लपून बसले. अर्थात ज्ञान, वैराग्य, संयम, नियम, सदाचार इत्यादी फक्त ग्रंथांमध्ये ठरले, त्यांचे आचरण संपले. संपूर्ण जगात खळबळ माजली. सर्वजण म्हणू लागले, हे विधात्या, आता काय करणार? आमचे रक्षण कोण करणार? असा 2 शिरांचा कोण आहे ज्याच्यासाठी रतीचा पती कामदेव याने कोप धरून हातामध्ये धनुष्यबाण उचलला आहे? जगामध्ये जे स्त्री परपुरुष जितके चराचर प्राणी आहेत
ते सर्व आपापली मर्यादा सोडून कामवश झाले. सर्वांच्या मनात कामाची इच्छा उत्पन्न झाली. लतांना पाहून वृक्षांच्या फांद्या झुकू लागल्या, नद्या चेकाळून समुद्राकडे धावू लागल्या आणि तलाव व तळ्या परस्परांशी संगम करू लागले. जर अचेतन वृक्ष, नदी इत्यादी पदार्थांची अशी अवस्था झाली तर मग चेतन जीवांबद्दल काय सांगायचे? आकाश, जल आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व पशु पक्षी आपल्या संयोगाचा काळ विसरून कामवश झाले. सर्वजण कामांध होऊन व्याकुळ झाले. चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांनी रात्र दिवस पाहिला नाही. देव, दैत्य, मनुष्य, किन्नर, सर्प, प्रेत, पिशाच, भूत, वेताल हे सर्वजण नेहमीच कामाचे गुलाम असतात, म्हणून मी त्यांच्या अवस्थेचे वर्णन केलेले नाही. सिद्ध, विरक्त, महामुनी आणि महान योगी हे सुद्धा कामवश झाल्यामुळे योगापासून ढळले आणि स्त्रीच्या विरहाने पीडित झाले. जेव्हा योगेश्वर व तपस्वी सुद्धा कामाला वश झाले, मग बिचाऱ्या मनुष्यांबद्दल काय सांगायचे? ज्या लोकांना संपूर्ण चराचर सृष्टी ब्रह्ममय दिसत होती, आता त्यांना सर्व जग स्त्रीमय दिसू लागले. स्त्रियांना सर्व जग पुरुषमय दिसू लागले, तर पुरुषांना ते स्त्रीमय दिसू लागले. 2 घटिका संपूर्ण ब्रह्मांडात कामदेवाने मांडलेले हे कौतुक दिसून आले. कुणालाही मन आवरता येईना. कामदेवाने सर्वांचे मन हरण केले. श्रीरामांनी ज्यांचे रक्षण केले, फक्त तेवढेच भक्त कामदेवाच्या प्रभावापासून त्यावेळी वाचले. आजच्यासाठी धन्यवाद.